ना, कशा सर्वजण मजेतच असतात. काल होतं जागतिक महिला दिवस आणि काल महिला दिवसाच्या सर्व महिलांनी आपापल्या परीने आपापले कार्यक्रम केले. कोण कोण कुठे कुठे गेले, हॉटेलमध्ये जेवायला, इकडे तिकडे. आणि आपल्या आपल्या ह्याने सर्वांनी आपला जागतिक महिला दिवस साजरा केला. महिला ही घराची आधार असते, कुटुंबाचा एक प्रमुख भाग असते महिला. आणि महिला जर एखाद्या घरात नसेल तर ते घर अस्तव्यस्त होतं. म्हणून तर घरात महिलेला मोठा आधार केलेला आहे. आपली आजी, आई, वडील, आई, आजी, मावशी, घरातल्या सर्व लोक, म्हणजे सर्व स्त्रिया, आत्या वगैरे ह्या त्या हे घराला आकार देतात. एक घराला माणूस टिकून ठेवतात. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करतात, माणुसकी दाखवतात, माणुसकी करतात. आणि स्त्री ही किती संकटात असेल, काही असेल, तिच्यावर किती संकट आले असेल, काही असेल, तरी पण ती आपला मार्ग ती काही सोडत नाही. आणि आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी ती सतत झटत असते, हो की नाही. आणि आपलं कुटुंब कसं सुखी राहील, कुटुंबात कसे सगळे आनंदी राहतील, हेच तिचं महत्त्वाचं असतं. बाकी काही नसतं. तिला काही कोणी देऊ घेऊ काही नको, सर्वांनी एकोप्याने राहावं हाच तिचा एक केवळ एकच मार्ग असतो. आणि ती त्यासाठी सतत झटत असते. ज्यावेळी घरातली स्त्री 50-55 वर्षाची होते ना, त्यामुळं तिच्याकडे एक अनुभवाची शिदोरी असते. सुखात आणि दुःखात कसं लढायचं, कोणाला किती सांभाळायचं, कोणाला कसं सांगायचं,